नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक खूप भावनिक गोष्ट. ही गोष्ट एका सत्यकथेवर आधारित आहे. तर नक्की वाचा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही एक शिक्षिका असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. एक खूप भावनिक गोष्ट. खाजगी शिक्षिकेची. रेखा मॅडम नाव साधं पण मन मोठं, स्वभाव शांत आणि जबाबदारी अंगभूत. वयाची 40 ओलांडली होती, पण चेहऱ्यावर काळजीचं ओझं अधिक आणि हसण्याचं प्रमाण कमी झालं होतं. शिकवणं त्यांच्यासाठी व्यवसाय नव्हता, तो त्यांचा श्वास होता. मुलांच्या ओंजळीत ज्ञान ठेवणं, त्यांना स्वतःपेक्षा चांगलं बनताना पाहणं, हाच त्यांचा आनंद, हाच त्यांचा अभिमान. पण काळाने त्यांच्यासाठी वेगळंच काही लिहून ठेवलं होतं. तब्येत काही महिन्यापासून बिघडली. कंबर दुखायची, श्वास चढायचा, पाठ कडक व्हायची, डोळ्यासमोर काळोख व्हायचा. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, तुम्ही जास्त वेळ उभं राहू नका, तब्येत नाजूक आहे, बसूनच काम करा, नाहीतर नुकसान होईल. रेखा मॅडमनं मान डोलावली, पण मनात एक भीती होती. मी बसेल तर शाळेत मला बसू देतील का? शाळा म्हणजेच एक मोठ्या बोर्डच्या अंतर्गत येणारी खाजगी संस्था. इथे नियमांचा पाळा नाही, पण माणुसकी मात्र हरवलेली. शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी, मुलं जास्त आणि व्यवस्थापनाचा हुकुमी राजकारण प्रचंड. तिथे शिक्षकांची तब्येत, त्यांची परिस्थिती, त्यांचं मन काहीच मोलाचं नव्हतं. महत्त्वाचं होतं ते फक्त काम. पहाटे 6:30ला बस पकडून शाळेत जाणं, दुपारी 3 वाजता सुटणं. पण काम तिथंच संपत नसे. घरी जाऊन वही तपासणं, पुढच्या दिवसासाठी धडे तयार करणं, पालकांचे फोन घेत बसणं, सगळं रेखा मॅडमच्या खांद्यावर होतं. त्या दिवशी सकाळीच डॉक्टरांच्या रिपोर्टसह त्या प्राचार्यांकडे गेल्या. रिपोर्टमध्ये त्यांच्या रक्तदाबाचा प्रचंड ताण, व्हिटॅमिनची कमी, पाठीतल्या स्नायूची जखम, सगळं स्पष्ट लिहिलं होतं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, सर, मला दिवसातून किमान 2 पिरियड बसून घ्यायला परवानगी द्या. मी खरंच जास्त वेळ उभी राहू शकत नाही. डॉक्टरांनीही सांगितलं आहे. प्राचार्यांनी रिपोर्ट्स नजर टाकली, पण चेहऱ्यावर काळजी किंचितही भाव नव्हता. त्यांनी चष्मा सरकवत म्हणाले, मॅडम, नियम सगळ्यांसाठी सारखे. पिरियडमध्ये बसायचं नाही. पालक बघतील तर तक्रार करतील आणि जर बसलात तर LC लागेल. बाकी तुमचं तुम्ही ठरवा. रेखा मॅडमच्या मनात त्या क्षणी जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं. त्यांनी हलक्याशा आवाजात विचारलं, सर, LC म्हणजे लीव्ह कॉम्पन्सेशन. तुम्ही बसलात किंवा पाठीला खुर्ची टेकली तर ते अनधिकृत सवलत मानलं जाईल आणि तुमचा 1 दिवसाचा पगार कमी होईल. त्या क्षणी रेखा मॅडम शब्दशून्य झाल्या. त्यांना 2 मुलं होती. एक 10वीत, दुसरी 7वीत. नवरा एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करायचा. घरात कर्जाचं ओझं, पगाराचा 1 दिवस कापणं म्हणजे संपूर्ण महिन्याचा हिशोबात भलतंच मोठं पोकळपणा. पण पर्याय नव्हता. उभं राहण्याची शिक्षा. दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा 6 पैकी 6 पिरियड घेण्याचं वेळापत्रक मिळालं. एका पिरियडचा वेळ 45 मिनिटांचा. त्या 45 मिनिटांच्या प्रत्येक सेकंदात त्यांची कंबर किंचाळत असे. वर्गात त्यांनी कधीही मुलांसमोर आपली वेदना दाखवली नव्हती, पण आता मात्र चेहऱ्यावरचा त्रास लपवून ठेवणं कठीण होत होतं. कधीकधी पाय थरथरत, कधीकधी डोकं फिरतं, पण त्या स्वतःला सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत. कधी वर्गातील एखादी मुलगी विचारायची, मॅडम, तुम्ही बसत का नाही? तुमचा चेहरा बघा, किती थकलेला दिसता.
रेखा मॅडम हसत उत्तर द्यायच्या, अंगण मॅडम ठीक आहेत, तुम्ही तुमचं काम बघा. पण त्या हसण्यात वेदनेची सावली असायची. टीचिंग स्टाफमधील 2-4 मॅडमना रेखा मॅडमची परिस्थिती माहीत होती. त्या चिंतेने विचारायच्या, रेखा थोडं तरी बस ना, कोणी बघणार नाही. रेखा मॅडम कडू हसून म्हणायच्या, 1 मिनिट बसले तर त्या CCTVमधून बघतात आणि लगेच नोट करतात. खरंच काही उपाय नाही. व्यवस्थापनांना शाळेच्या प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरा लावले होते नियंत्रणासाठी, पण ते नियंत्रण शिक्षकांना दडपवण्यासाठी वापरलं जात होतं. आरोग्याचा त्रास. दिवसेंदिवस रेखा मॅडमची तब्येत ढासळत होती. सायंकाळी घरी आल्यावर पायांची चप्पल काढतानाही त्यांना वेदना व्हायच्या. मुलं पाण्याचा ग्लास आणायची. नवरा दिवसभर थकून घरी येत असे, पण पत्नीची अवस्था पाहिली की त्याच्या डोळ्यात ही चिंता दिसे. त्याने अनेकदा सांगितलं, नोकरी सोडून दे रेखा, मी काहीतरी दुसरी नोकरी शोधतो. पण रेखा मॅडम नकार देत म्हणायच्या, ही नोकरी सोडली तर दुसरी मिळेल का? आणि सध्या मुलाचा खर्चही वाढला, तुझ्या पगारावर सगळं होणार नाही. त्यांची ही अवस्था त्यांचेच ओझे बनली होती. रात्री जेवण झालं की त्या एका छोट्या स्टूलवर बसून वही तपासत. कधी अंगात शक्ती नसली तरी मुलांचे काम उद्या द्यायचे आहे या भावनेनं त्या काम करत असायच्या. एका दिवशी घडलेली घटना. कडक ऊन होतं. वर्गात मुलांची गडबड. पंखा चालू होता पण उष्णता कमी होत नव्हती. रेखा मॅडम उभ्याच होत्या. अचानक त्यांना छातीत वेदना जाणवली. श्वास जलद होऊ लागला. डोळ्यांसमोर धूसर दिसू लागलं. त्या काही क्षणांसाठी टेबलला टेकल्या. मुलांना वाटलं त्या कुठल्या तरी अध्यापनाचा उदाहरण देत आहे, पण नाही, त्या त्यांच्या बळावर लढत होत्या. शेवटी त्यांची कंबर वळली आणि त्या थेट खुर्चीवर कोसळल्या. वर्गात शांतता पसरली. 2 मुलांनी लगेच पाणी आणलं. एकीने ऑफिसमध्ये धाव घेतली. स्टाफमधील एकदा शिक्षिका मदतीला आल्या. पण व्यवस्थापन तेच ते. प्राचार्यांना पहिला प्रश्न होता, मॅडमने पिरियडमध्ये बसायचा प्रयत्न का केला? स्टाफच्या शिक्षकांनी सांगितलं, सर त्या कोसळल्या होत्या. पण प्राचार्यांनी फाईलमध्ये नोंद केली. पिरियडमध्ये बसले LC लागू. त्या दिवशी रेखा मॅडम घरी आल्या. शब्दही बोलल्या नाही. त्यांची हिंमतच संपली होती. रात्री त्या मुलांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडल्या. मुलगा म्हणाला, आई तू इतकं का सहन करतेस? आम्हाला तुझी गरज जास्त आहे. हे ऐकून रेखा मॅडमच्या मनात प्रश्न उभा राहिला, खरंच मी कोणासाठी लढते? वडणाचा दिवस. काही दिवसांनी पालक सभा होती. रेखा मॅडमनी जबरदस्तीने पेन व कागद घेतले आणि मुलांच्या पालकांशी बोलण्याची तयारी केली. त्या सभेत एका आईने आपली तक्रार मांडली. मॅडम कधीकधी थोड्या वेळासाठी डेस्कला हात देतात. असं का? रेखा मॅडमने शांतपणे उत्तर देण्यारच होत्या तेवढ्यात एक पालक उठला. तो रेखा मॅडमच्या वर्गातील तेजाचा वडील होता. त्याने मोठ्याने आवाज सगळ्यांसमोर म्हटलं, मॅडम आमच्या मुलांना शिकवण्यासाठी स्वतःच्या तब्येतीशी लढत आहेत. त्यांना उभं राहून 6-6 तास शिकवण्याचं बंधन आहे. ते तुम्हाला माहीत आहे का? आपण तक्रारी करतो, पण आपण हा विचार केला का की त्या किती त्रास सहन करत असतील? सभेत शांतता पसरली. दुसऱ्या एका पालकांनीही म्हणाले, आम्ही शिक्षकांचा आदर करूया. त्यांचे हे हाल बघून आम्हालाच लाज वाटते. तो विषय संपूर्ण शाळेत पसरला. व्यवस्थापनावर दबाव आला. पालकांनी एकत्रित अर्ज करून शाळेला मेल पाठवला की शिक्षकांना बसून शिकवण्याची परवानगी द्यावी. व्यवस्थापनाला नाईलाजाने नियम सेल करावे लागले. रेखा मॅडमना बसून शिकवण्याची परवानगी मिळाली. पण रेखा मॅडमचा अंतर्मनातील संघर्ष. परवानगी मिळाली तरी त्यांची तब्येत इतकी ढासळली होती की ते शरीर आता पूर्वीसारखं काम करू शकत नव्हतं.
त्या स्वतःशीच विचार करत, मी इतकं का सहन केलं? माझ्या जीवापेक्षा नोकरी महत्त्वाची होती का? त्या रात्री मुलं झोपल्यानंतर त्या शांतपणे खिडकीजवळ बसल्या. बाहेर पाऊस सुरू होता. ढगांचा आवाज जणू त्यांच्या मनातल्या वेदनेला शब्द देत होता. त्या थोड्याशा आवाजात म्हणाल्या, मी मुलांसाठी उभे राहिले, पण माझी स्वतःची मुलं? त्यांच्यासाठी मी बसूच तरी शकत नव्हते. ही नोकरी माझ्या स्वाभिमानाची पण माझ्या तब्येतीची नाश करणारी ठरली. शेवट जो एक नवीन सुरुवात ठरला. काही महिन्यांनी रेखा मॅडमने शाळेतून राजीनामा दिला. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी घरीच खाजगी शिकवणी सुरू केली. मुलं त्यांच्याकडे घरच्या शांत वातावरणात शिकायला येऊ लागली. मुलांच्या पालकांनीही त्यांचा आदर दिला. त्यांच्या शिकवणीमध्ये प्रेम, आपुलकी आणि समजूत होती. ती गोष्ट जी त्यांना शाळेत कधी मिळाली नव्हती. हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधार झाली. त्यांचा आत्मविश्वास परत आला. त्यांना जाणवलं, कधीकधी उभं राहण्यापेक्षा योग्य वेळी बसणं महत्त्वाचं असतं. आजही रेखा मॅडम शिकवतात, पण आपल्या मर्यादा जाणून, आपलं आरोग्य जपून, स्वाभिमानानं, मनापासून आणि पूर्ण माणुसकीनं. अशा शिक्षकांना समाज नम्र अभिवादन करतो. त्या ज्यांनी स्वतःच्या वेदनेतूनही इतरांचं भविष्य घडवलं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.